मी स्वागत करतोय. मी डॉक्टर प्रताप पवार. या ठिकाणी आजचा जो विषय आपला आहे तो म्हणजे लेडीजला असणारे प्रॉब्लेम किंवा स्त्री वंध्यत्व काय असतं याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल माहिती द्यायचा प्रयत्न करतोय. आयएमसीची औषधं देऊन त्या ठिकाणी अतिशय चांगले बलाढ्य रिझल्ट काढू शकतात. या ठिकाणी मी प्रॅक्टिस करत असताना गेल्या 11 वर्षामध्ये मला असे अनुभव आलेत, लक्षात ठेवा, की या आयएमसीच्या औषधानं बरेचसे आजार जे आहेत ते आजार चांगल्या पद्धतीने ट्रीट करता येत आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी लेडीजचे कोणते असे प्रॉब्लेम आहेत की ज्याच्यामुळे त्या लेडीजला मूल होत नाहीये, असे कोणते प्रॉब्लेम आहेत की ज्याच्यामुळे मूल होत नाहीये, तर त्याच्यावर आपण जास्त एक्सप्लेन करणार किंवा डिटेल त्याच्याबद्दल बोलणार आहे. त्या ट्रीटमेंटमध्ये मी ट्रीट करत असताना दोन पद्धतीने ट्रीट करतोय. एक पहिली पद्धत आहे ती म्हणजे मानसिक पद्धत आणि दुसरी पद्धत आहे औपचारिक पद्धत, म्हणजेच काय, औषधाची पद्धत, उपचार देण्याची पद्धत. त्याच्या प्रकारे आपल्याला जर लक्षणं काय आहेत किंवा याचे कॉज काय आहेत, त्याची कारण जर काय आहेत हे जर आपल्याला समजलं तर नक्की तुम्हाला अशा प्रकारचा पेशंट ट्रीट करता येतो. याच्यासाठी थोडंसं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून नेटवर्क की या ठिकाणी आपल्याला दिसतंय, लक्षात ठेवा, की मानसिक रीतीनं म्हणजे मेंदूचा आणि गर्भाशयाचा खूप मोठा संबंध आहे, मेंदूचा आणि ओव्हरीचा खूप मोठा संबंध आहे. त्या खेडेगावामध्ये आपण बघतो की नंदी बैलवाला म्हणतात किंवा असे देवर्षी स्वरूपामध्ये बरीचशी लोक येतात एक झोळी घेऊन, आणि ज्या घरामध्ये मूल नाहीये अशा घरामध्ये ते जातात. त्या ठिकाणी त्यांना त्यांची सासूबाई किंवा ती सूनबाई किंवा तिचा त्या लेडीजचा नवरा भेटतो आणि त्या ठिकाणी त्यांना बोलतो की या वर्षी काही करून त्या ठिकाणी या वर्षामध्ये तुमच्या घरामध्ये पाळणा हलेल. याच्या पाठीमागची जर एक प्रतिक्रिया बघितली ना, सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा की मानसिकता ही बिघडली गेलेली आहे. त्या ठिकाणी ट्रेस लेवल आहे, ती ट्रेस लेवल वाढली गेलेली आहे. आणि त्याच्यामुळं दोघं पुरुष म्हणजे लेडीज आणि जेंट्स हे दोघं जण नॉर्मल असताना सुद्धा जगामध्ये जर बघितलं तर 50% केसेस ह्या आढळलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं की जे नॉलेज पाहिजे ते नॉलेज त्यांच्याजवळ नाहीये. इवन दो मी इतकं स्पष्ट बोलतोय की सेक्स कशा पद्धतीनं करावा याचंही नॉलेज त्यांना असणं आवश्यक आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर प्रेमजीवन कशाला म्हणतात आणि प्रेमातून होणारी मुलं, सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा, प्रेम, दोघांमध्ये प्रेम संबंध जितके चांगले असतील म्हणजे त्या दोघांमध्ये जितका जिव्हाळा चांगला असेल तितक्या लवकर नॉर्मल केसला आपल्याला यश संपादन करता येतं, तितक्या लवकर आपल्याला त्या केसमध्ये नॉर्मल केसमध्ये यश संपादन करता येतं. त्याच्यामुळं तुम्ही बिहेव लाईक अ डॉक्टर का म्हणतोय, ज्या पेशंटला तुम्ही औषध द्यायला लागला त्या पेशंटची परिस्थिती जाणून घ्या, त्या पेशंटला जास्तीत जास्त प्रश्न विचारायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला थोडं तरी समजेल की याचा प्रॉब्लेम काय आहे. बाकी गर्भधारणा कशा प्रकारे होते याच्याबद्दलची थोडीशी आकृती मला तुम्हाला शेअरिंग करायची आहे. हे कशा पद्धतीने होतं मी हे तुम्हाला मला दाखवायचंय आणि म्हणून मी तुम्हाला हे दाखवतोय. इथं दिसतंय बघा, लक्षात ठेवा की ही जी आकृती तुम्हाला दिसते या आकृतीमध्ये गर्भाशयाच्या डाव्या बाजूची जी फॅलोपियन ट्यूब आहे किंवा गर्भाशयाची डाव्या बाजूची जी नळी आहे ती नळी दिसते. लक्षात ठेवा, इथं कर्सर हालतोय, लक्षात ठेवा, कर्सर हालताना तुम्हाला दिसतोय इथं, तर डाव्या बाजूची नळी आहे. आणि या नळीमध्ये जो धातू, जो गर्भाशयाच्या मुखाशी जो धातू टाकला होता, जे वीर्य टाकलं होतं, ते गर्भाशयातून या ठिकाणी वरच्या दिशेनं म्हणजे गर्भाशयाच्या वरच्या भागामध्ये मार्गक्रमण करत असताना डाव्या बाजूला कशा पद्धतीनं या ठिकाणी धातू येत असतोय याचं चित्रीकरण आहे. त्याच्या सोबतच या ठिकाणी तुम्हाला डाव्या बाजूलाच असं दिसतंय, लक्षात ठेवा, म्हणजे माझ्या उजव्या बाजूला, तुमच्या उजव्या बाजूला मोबाईल बघत असताना या ठिकाणी जी दिसते ती ओहरी म्हणतात, त्याला अंडाशय म्हणतात त्याला. आणि हे अंडाशय कधी फुटतं किंवा अंडाशयातून अंड जे आहे हे कधी फुटतं याचं जर थोडंसं आकलन तुम्हाला असेल तर मात्र केस सॉल्व्ह व्हायला वेळ लागत नाहीये. इथं बरोबर हे 14व्या दिवशी, नॉर्मली जर पाळे 28 दिवसांची असेल तर नॉर्मली 14व्या दिवशी हे अंड फुटून या ठिकाणी या नळीमध्ये येत असते. आणि नळीमध्ये येत असताना जर गर्भाशयातून जो धातू होता तो या दिशेने मार्गक्रमण करत असताना इकडं जर अँपुला म्हणतात त्याला, तर या ठिकाणी जर आला तर हे काळे दिसतात बघा, डाग छोटे छोटे काळे दिसतात, हे धातू आहेत, लक्षात ठेवा. याला स्पर्म म्हणतो आपण, काल मी बोललो तुम्हाला याच्याबद्दल, वीर्य म्हणतो आपण. आणि आपल्याला गरज किती आहे, लक्षात ठेवा, गर्भधारणेसाठी फक्त एका जंतूची आवश्यकता आहे. आणि इथं मात्र एक जंतू त्या अंडाशयामध्ये शिरल्यानंतर, त्या अंड्यामध्ये जे फुटलेलं अंड आहे त्याच्यामध्ये शिरल्यानंतर बाकीचे जे स्पर्म असतील किंवा जे काउंट असेल तो पूर्ण मरून जातो
आणि याचं विघटन जे आहे ते विघटन म्हणजे एक लाल टिंब दिसतोय बघा याच्यामध्ये एक लाल टिंब दिसतोय, ते एकाचे 2 होतात, 2चे पुढे नळीमध्ये बघा 4 होत आहेत, 4चे परत 8 होत आहेत, 8चे 16, 16चे 32, 32चे 64 असं विघटन होत 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 त्या बाळाचे प्रत्यांग बनत असतात. लक्षात ठेवा. तर प्रत्यांग बनायची जी प्रक्रिया आहे 4-5व्या महिन्यामध्ये चालू होते आणि त्या ठिकाणी बाळाचे हात पाय हळूहळू ते त्या ठिकाणी यायला लागतात. तर हे विघटन अशा पद्धतीने होत असतं. मी तुम्हाला फक्त स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट अर्ली एम्ब्रो हे दाखवायचं होतं मला, म्हणून तुम्हाला या ठिकाणी ह्या गोष्टी दाखवायला बघितलं. या ठिकाणी काय बघितलं की अंड कसं फुटतं आणि त्या ठिकाणी जो धातू आहे किंवा जो स्पर्म आहे किंवा जो सिमेन आहे तो त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्याची गरज एक आहे. जर आपण पुरुषाचा जर विचार केला, पुरुषाच्या एका थेंबामध्ये जवळजवळ मिलियन, एका थेंबामध्ये मिलियन आणि बिलियन इतके जंतू असतात किंवा तुमच्या भाषेमध्ये त्याला जंतू म्हणतात आणि आमच्या भाषेमध्ये त्याला सिमेन म्हणतात किंवा स्पर्म म्हणतो आम्ही त्याला. तर त्या स्पर्मची काउंटिंग जर बघितलं तर मिलियन आणि बिलियन असतं. मग गरज किती आहे लक्षात ठेवा, फक्त एका जंतूची त्या ठिकाणी गरज आहे. पण जर आपण बघितलं तर एकाच आपल्याला त्या ठिकाणी एका गोष्टीची गरज आहे, एका स्पर्माची गरज आहे. आणि मग त्या ठिकाणी काय होतं लक्षात ठेवा, अंड त्या एका स्पर्मनं अंड फोडलं जातं आणि ते दोघं जण मिळून एकाचे 2, 2चे 4, 4चे 16, 16चे 32 असं विघटन होत जातं आणि गर्भाशयाच्या एका भित्तिकेला जाऊन ते चिटकलं जातं आणि त्या ठिकाणी मात्र गर्भधारणा घडत असते. मग त्याच्यानंतर आपण जर थोडक्यात बघितलं याचे कॉज काय आहेत हे आपण थोडेसे बघून घेऊया. तर इथं तुम्हाला मेन्स्ट्रुएशन सायकलचं एक चक्र दिसतंय. लक्षात ठेवा, ही गोष्ट तुम्हाला सर्वांना माहित असली पाहिजे. ज्यांना ट्रीटमेंट या गोष्टीवर करायची आहे त्यांनी जास्त अशा ट्रीटमेंटमध्ये तुम्ही घुसूच नका, मी तुम्हाला इतकं सांगतो. परंतु ज्यांना खरंच याचं नॉलेज पाहिजे म्हणून आपण एक थोडंफार नॉलेज असावं म्हणून याच्याबद्दल बोलतोय. मेन्स्ट्रुएशन सायकल मध्ये जर बघितलं तर 1, 2, 3, 4, 5 ज्या दिवशी पाळीचा पहिला दिवस आहे त्या दिवशी ब्लिडिंग बिगिन्स आपण म्हणतो किंवा त्याला पाळीचा पिरियड किंवा आपण त्याला पिरियड म्हणतो. तुम्हाला मराठी भाषेत मी बोललो पाळी, त्याच्यानंतर त्याला दुसरा शब्द आहे पिरियड. या 5 दिवसामध्ये भारतीय महिलाची पाळी पकडली जाते आणि या अवस्थेमध्ये जे अंड फुटलेलं होतं, ज्या ठिकाणी स्पर्मचा कुठेही संबंध आलेला नाहीये, ते अंड जे आहे ते गर्भाशयाच्या भित्तिकेला 3 भित्तिकेला तोडून बाहेर पडत असतं आणि त्याला आपण म्हणतो स्त्री निर्मळ झाली किंवा त्याला आपण म्हणतो स्त्रीचं शुद्धीकरण झालं. मग अशा 5 दिवसामध्ये, पाळीच्या 5 दिवसामध्ये, पिरियडच्या 5 दिवसामध्ये गर्भधारणा घडणं शक्यच नाहीये. आपण येऊया 6व्या दिवशी, 7व्या दिवशी, 8व्या दिवशी, 9व्या दिवशी आणि 10व्या दिवशी. या दिवसांमध्ये त्या ठिकाणी गर्भाशयाचा जो तुटून गेलेला भाग आहे किंवा गर्भाशयाचं जे आम्ही त्याला एंडोमेट्रियम म्हणतो आम्ही आतल्या भागाला, किंवा त्याला तुमच्या साध्या भाषेमध्ये गर्भाशयाच्या आतली बाळाला तिथं चिटकण्यासाठी गादी तयार होत असते 6व्या, 7व्या, 8व्या, 9व्या, 10व्या, 11व्या, 12व्या दिवशी. तर या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी म्हणू शकतो आपण सुधारणा, गर्भाशयाची सुधारणा किंवा त्या ठिकाणी अंडाशयाची जी अंड जे आहे ते परिपक्व व्हायची भूमिका त्या दिवसांमध्ये चालते. त्याच्यामुळे 6व्या, 7व्या, 8व्या आणि 9व्या दिवशी आणि 10व्या दिवशी या ठिकाणी गर्भधारणा शक्यतो जवळजवळ 80% म्हणायला हरकत नाही, घडू शकत नाही. कारण हे जे आहे हे बेड तयार करायचा वेळ आहे. लक्षात ठेवा लेडीच्या बाबतीत. म्हणून तुमच्या डोक्यात एक शब्द घ्या, या चक्रावरून एक गोष्ट लक्षात घ्या, पहिल्या दिवसापासून ते 10व्या दिवसापर्यंत त्या ठिकाणी कितीतरी कमी चान्सेस असतात गर्भधारणा घडण्यासाठी. राहिला प्रश्न 11, 12, 13, 14 आणि 15 अतिशय महत्वाचे दिवस आहेत. लक्षात ठेवा, कारण याच दिवसामध्ये अंड्याचं फलन होत असतं. याच दिवसामध्ये लेडीजचं उजवं किंवा डावं त्या ठिकाणी अंड जे आहे ते अंड बाहेर पडत असतं आणि या दरम्यान जर त्या ठिकाणी संबंध पुरुषाचे आणि स्त्रीचे संबंध जर आले तर त्या ठिकाणी गर्भधारणा जवळजवळ 100% ठरलेली. लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळं अशी केस ट्रीट करत असताना हे जर चक्र तुमच्या डोक्यामध्ये राहिलं तर तुम्ही त्या व्यक्तींना संबंध कधी ठेवायचे हेही तुम्ही चांगल्या पद्धतीने सांगू शकाल. त्याच्यानंतर जर बघितलं 16, 17, 18, 19, 20 या दिवसांचा वापर करायचा का संबंधामध्ये, तर या दिवसांचा वापर करायचा आहे. कशावर अवलंबून आहे ते, जर पाळी 28 दिवसाच्या ऐवजी 30 दिवसाची असेल, त्याच्यानंतर 32 दिवस पाळी पुढे जात असेल किंवा जास्त दिवस पाळीचा जो दिवस आहे त्याच्या पलीकडे जाऊन 4-5 दिवस जर ओलांडत असेल तर हेही दिवस तुम्हाला महत्वाचे आहेत. मग नॉर्मली तुम्हाला इतकं जास्त डिटेल लक्षात ठेवायची गरज नाही. मग तुम्ही लक्षात घ्या, पाळी ज्या दिवशी येते त्याच्यापासून ते 11व्या दिवसापासून ते 20व्या दिवसापर्यंत
स्त्री आणि त्या पुरुषाला संबंध ठेवायला काहीच हरकत नाहीये. त्याच्यानंतरचा जर विषय बघितला आपण 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28 या दिवसांमध्ये संबंध ठेवण्यात कुठल्याही प्रकारचा पॉइंट नाहीये किंवा त्या ठिकाणी यश मिळणार नाहीये. आणि त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात राहू द्या, जर बघितलं नॉर्मली 14व्या दिवशी अंड फुटतं असा हा सार्वभौम विचार आहे किंवा सार्वभौमत्वानं त्या ठिकाणी 14वा दिवस ठरवला गेला 28 दिवसाच्या पाळीमध्ये. हे दिवस तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहित असायला पाहिजे. या दिवसाची तुम्हाला एका कागदावर तुम्ही बघा, लक्षात ठेवा आज तारीख आहे 6. या 6 तारखेला जर पहिला दिवस आजचा पाळीचा असेल किंवा पिरियडचा पहिला दिवस असेल तर या दिवशी तो पहिला दिवस पकडला जातो. म्हणजे 6 ला पहिला, 7 ला दुसरा, 8 ला तिसरा, 9 ला चौथा, 10 ला पाचवा असे तुम्ही दिवस त्या कॅलेंडरवर मोजत त्या लेडीजला सांगा की कॅलेंडरवर दिवस लिहून ठेवायचे. म्हणजे ज्यांना मूल पाहिजे त्यांच्यासाठीचे हे नियम आहेत. नॉर्मली ज्यांचं नॉर्मल आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही, लक्षात ठेवा. फक्त ज्यांना मूल लवकर होत नाहीये त्यांच्यासाठीचा हा प्रकार आहे किंवा वंध्यत्व निवारण करण्याचा हा एक उपाय तुम्हाला मी सांगितला. त्याच्यानंतर जर बघितलं तर इतर कोणते असे प्रॉब्लेम आहेत किंवा इतर कोणते असे कॉज आहेत की ज्याच्यामुळं इनफर्टिलिटी जास्त वाढायला लागली. मी तुम्हाला बोललो की केमिकलचं अन्न इतकं पोटामध्ये चाललंय आणि त्याच्यामुळे शुक्रजंतू चांगल्या पद्धतीने तयार होत नाहीत. त्याचबरोबर लक्षात ठेवा या ठिकाणी स्त्रीचाही मोठा प्रॉब्लेम आहे, लक्षात ठेवा. तिलाही तेच अन्न खायला मिळतंय. आजची जर बघितली लाईफस्टाईल, जर बघितली लेडीची लाईफस्टाईल, पाठीमागच्या जर महिलांचा विचार केला तर त्या महिला चालत होत्या, पण आजची महिला घरात बसून आहे. तिला बैठे काम आहे किंवा ती एखाद्या कुठल्या तरी ऑफिसमध्ये जर काम करत असेल तर नक्की त्या ठिकाणी लक्षात ठेवा तिचं जे शरीराकडून जे कॅलरीचं ज्वलन व्हायला पाहिजे त्या कॅलरीचं ज्वलन होत नाहीये आणि त्याच्यामुळं पीसीओडी नावाचा आजार हा लवकरात लवकर येतो. पीसीओडी काय आहे? पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज त्याला आपण हे म्हणू शकतो किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम आपण म्हणू शकतो. तुम्हाला साध्या भाषेमध्ये सांगतो, याला आपण म्हणतो द्रवांच्या पिशव्या, अंडाशयावर असणाऱ्या द्रवांच्या पिशव्या. आणि द्रवांच्या पिशव्या जितक्या जास्त होतात तितकं लक्षात ठेवा त्या पीसीओडीचा आजार जास्त बळावतो. अशा अवस्थेमध्ये जर महिलांचा विचार जर केला तर तिच्या महिलांच्या चेहऱ्यावर बारीक लव तयार होते, केसांची लव तयार होते, त्या महिलेला जास्त पिंपल येतात. मग अशा अवस्थेमध्ये आपण काय केलं पाहिजे? तर अशा अवस्थेमध्ये तिथं योग क्रिया, व्यायाम ह्या गोष्टींचा आपल्याला थोडासा आधार घ्यायचं गरज आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून सकाळी उठल्यानंतर व्यायाम, योग क्रिया त्या लेडीजनं करणं गरजेचं आहे. पीसीओडी नावाच्या ज्या महिलेला पीसीओडी आहे, मग हे तपासायचं कसं? तर या ठिकाणी पहिल्यांदा एक टेस्ट करायला लावायची, ते यूएसजी आपण म्हणतो, अल्ट्रासोनोग्राफी म्हणतो आम्ही त्याला. तर अल्ट्रासोनोग्राफी तुम्ही तुमच्या भाषेमध्ये त्याला सोनोग्राफी म्हणता. तर सोनोग्राफी एक करून घ्या. दुसरी गोष्ट काय करायची लक्षात ठेवा की त्या ठिकाणी ब्लड तपासायचं, रक्त. या 2 तपासण्या खूप महत्वाच्या आहेत आणि या तपासण्यामध्ये समजून जातं त्या महिलेला पीसीओडी नावाचा आजार आहे की नाहीये. त्याच्यानंतर अजून जर कॉजचा विचार केला, अजून कॉज काय असू शकतो किंवा अजून त्याच्यानंतरचा असा कुठलं प्रॉब्लेम असू शकतो की ज्याच्यामुळे बाळ होत नाहीये. अजून एक मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की महिलेची जी व्हाजायना आहे त्या व्हाजायनामध्ये चिकट असा पदार्थ असतो, आम्ही त्याला म्युकस मेम्ब्रेन म्हणतो. आणि म्युकस जो आहे त्या म्युकसचा पीएच जर समजा कमी जास्त असेल, तुमच्या साध्या भाषेमध्ये त्याला आपण उष्णतायुक्त व्हाजायना म्हणू शकतो, लक्षात ठेवा. आणि असं जर असेल तरी सुद्धा त्या म्युकस मध्ये ते जे सिमेन आहे किंवा जे स्पर्म आहेत ते स्पर्म मरून जाऊ शकतात किंवा त्या ठिकाणी त्या स्पर्माचा वर जात नाहीत, गर्भाशयाकडे चिटकून राहतात तिथंच त्या गर्भाशयाच्या मुखाच्या तोंडाला, आणि त्याच्यामुळे तिथं त्या ठिकाणी आपल्याला इन्फर्टिलिटी येऊ शकते. त्याच्यानंतरचा जर विषय आपण बघितला तर गर्भाशयामध्ये किण्वन नावाची प्रक्रिया म्हणजे फर्मेंटेशन घडू शकतं आणि त्या ठिकाणचा सुद्धा पीएच आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे सिमेंट पडल्यानंतर, धातू पडल्यानंतर तो मार्गक्रमण कुठं जायचा आहे? फॅल्लोपियन ट्यूबच्या शेवटच्या टोकाला एम्फुलामध्ये जाणार आहे आणि त्या ठिकाणी जर समजा तो नाही पोहोचला तर मात्र गर्भधारणा घडत नाहीये. आणि म्हणून मोटायलिटी, सिमेंटची मोटायलिटी खूप आवश्यक असते. आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी सिमेंटची मोटायलिटी नसेल तर तो तिथवर पोहोचत नाही आणि मग वर्षानुवर्ष बाळ न होणं ह्या गोष्टी घडत असतात. अजून लेडीजचा प्रॉब्लेम कुठला असू शकतो? तर हे गर्भाशय दिसतं, मी तुम्हाला सांगितलं 3 भिंती असतात. मधला जो त्रिकोण दिसतोय तो गर्भाशयाच्या आतला भाग आहे. बाजूचं जे मांसल भाग आहे, आमच्या भाषेमध्ये त्याला बरेचसे लेअर आहेत, लक्षात ठेवा. तिथला ज्या ठिकाणी इथं माझा सर्कल हालतोय, इथं बघा त्या आकृतीवर बघा, हे ओहरी आहे, त्याला आपण अंडाशय म्हणतो. आणि हे ओहरी मोठी करून या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि द्रवांच्या पिशव्या ह्या आरपार असतात, लक्षात ठेवा. म्हणजे अंड रेग्युलर ज्या पद्धतीनं फिरायला पाहिजे त्या पद्धतीनं फिरत नाही आणि न फिरण्यामुळे त्याला फिरायला जास्त वेळ लागतो, त्याला परिपक्व व्हायला जास्त वेळ लागतो
आणि म्हणून गर्भधारणा त्या ठिकाणी घडत नाही. याला म्हणतात पीसीओडी नावाचा आजार. पीसीओडी नावाचा सुद्धा आजार मानसिक रीतीनं जास्त प्रमाणात बरा होतो आणि म्हणून मी माझ्या ट्रीटमेंटमध्ये मी पहिलं शैक्षणिक शिक्षण लोकांना देतो. त्या दोन्ही जोडप्यांना मी माझ्या समोर बसवतो, त्यांचे सगळे प्रॉब्लेम ऐकून घेतो आणि त्यांना अशा प्रकारचं म्हणजे संबंध कसे ठेवायचे इथपर्यंत त्या लोकांना मी आज तागायतपर्यंत शिक्षण दिलं आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा केसेस माझ्या सक्सेस झालेल्या आहेत. त्याच्यानंतर जर गोष्ट बघितली तर फायब्रॉइड काय असतो बघा. सब सेरोसल किंवा इंट्राम्युरल किंवा सब म्युकस अशा प्रकारचे जे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये जर बघितलं याला आपण म्हणतो गर्भाशयामधील असणाऱ्या गाठी. या गर्भाशयामध्ये असणाऱ्या ज्या गाठी आहेत त्या ज्या भित्तिका गर्भाशयाच्या भित्तिका आहेत त्या बाळाला तिथं त्या ठिकाणी ठरू देत नाहीत किंवा त्या ठिकाणी थांबू देत नाहीत आणि त्या ठिकाणी अबॉर्शन होण्याचे बरेचसे चान्सेस असतात किंवा या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गर्भधारणा घडत नाहीये. आता याच्यानंतर जर बघितलं तर अजून कुठला कॉज असू शकतो तर या ठिकाणी आपण बघू शकतो की जे ही दिसतंय लक्षात ठेवा एक गोल दिसतोय हे आहे तर काय गर्भाशयाचं मुख आहे लक्षात ठेवा. मग गर्भाशयाच्या मुखाला अशा प्रकारचं जर इन्फेक्शन असेल हे इन्फेक्शन वरपर्यंत गर्भाशयापर्यंत जात असेल किंवा वजायनामध्ये जास्त प्रमाणात येत असेल वजायनामध्ये जर आलं तर काय होऊ शकतं बघा. या ठिकाणी अशा प्रकारची जखम वजायनल ब्लिडिंग बिटवीन पिरियड्स मे बी कॉज्ड बाय इंजुरीज ऑर डिसीजेस ऑफ वजायना अल्सर ऑन वजायनल वॉल. मग अशा ठिकाणी लक्षात ठेवा जर हा लेअर पसरत गेला इन्फेक्शन पसरत गेलं तर या ठिकाणी लेडीजला कधी कधी संबंधामध्ये वेदना जास्त प्रमाणात होऊ शकतात. त्याचबरोबर गर्भाशयामध्ये जर गर्भाशयाचा विचार केला तर त्या ठिकाणी लेडीजला ते एंडोमेट्रियम भरपूर प्रमाणात गर्भाशयात तर पसरतं परंतु ते इन्फेक्शन त्या फॅलिपियन ट्यूब कडे पण जातं आणि त्याला आपण म्हणतो ट्यूबल ब्लॉक म्हणजे दोन्ही ट्यूबा ब्लॉक होतात किंवा एक ट्यूब ब्लॉक होते. अशा अवस्थेमध्ये तुम्ही ट्रीटमेंट करत असताना तुमच्या डोक्यामध्ये एक राहू द्या तर पहिल्यांदा 3 महिन्यामध्ये तुम्हाला चेकिंग काय करायचं आहे तर पहिलं करायचं आहे सोनोग्राफी आणि दुसरी गोष्ट करायची तर ब्लड चेकिंग त्याच टायमाला म्हणजे एका टायमाला ब्लड चेकिंग त्याच्यामध्ये थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन वगैरे आम्ही तुम्हाला ते परत नक्की सांगू पण सोनोग्राफी खूप मायने ठेवते या ठिकाणी. त्याच्यानंतर 3 महिने जर त्या ठिकाणी आपल्याला सक्सेस नाही मिळालं तर तुम्हाला करायचं काय बघा. तर त्या ठिकाणी सक्सेस नाही मिळालं तर तिथं आपण एक तपासणी असते ट्यूबल ब्लॉकची लक्षात ठेवा. तर ती ट्यूबल ब्लॉकची HSG म्हणतो आपण त्याला म्हणजे हिस्टो सल्पिएंजिओग्राफी म्हणतो आम्ही त्याला. तर त्या ठिकाणी तुम्हाला HSG करायची त्या पेशंटची. तर हा एक नियम तुम्ही डोक्यामध्ये हे करून घ्या. तर अशा प्रकारचे जे कॉज आहेत लक्षात ठेवा हे कॉज महिलेच्या बाबतीत अवलंबून आहेत. मी थोड्या ठिकाणी जर योग क्रिया प्राणायाम किंवा सकाळचा जो व्यायाम आहे थोडाफार शरीर हालचाल राहिली पाहिजे. जर समजा अशा प्रकारची हालचाल नाही केली तर त्याच गोष्टी डायबेटीसवर त्या लेडीच्या जाऊ शकतात किंवा तिला बरेचसे मोठे प्रॉब्लेम घडू शकतात आणि म्हणून थोडक्यात ती अवस्था जर काढायची असेल तर मी जरूर सांगेन लक्षात ठेवा या ठिकाणी IMC ची औषधं इतकी सुंदर आहेत कल्पनेच्या पलीकडे. यामध्ये मग आपण औषधं कुठली देऊ शकतो तर याच्यामध्ये तुम्ही नाईट पॉवर टॅबलेट आहेत एक गोष्ट. दुसरी गोष्ट लेडीजला सुद्धा नाईट पॉवर टॅबलेट द्यायची लक्षात ठेवा हार्मोनल इनबॅलन्स व्यवस्थित करण्यासाठी एक गोष्ट. दुसरी काय द्यायची आहे पॅरिसहेली कंपल्सरी पहिल्या 7 दिवसामध्ये पॅरिसहेली ही फक्त 10 ml द्यायची आहे. त्याच्यानंतर मात्र पॅरिसहेली किती द्यायची आहे तर 20 ml चा डोस वाढवत जायचं म्हणजे सकाळी 20 ml संध्याकाळी 20 ml. त्याच्यानंतर काय आपण देऊ शकतो या ठिकाणी तर वीट गोल्ड द्यायचे. पीसीओडी आम्ही जास्त प्रमाणात वीट गोल्ड वापरतोय. त्याच्यानंतर फायब्रॉइड असेल छोटे फायब्रॉइड तुम्ही ट्रीट करू शकता मोठे फायब्रॉइड तुम्ही ट्रीट करू शकत नाही त्या ठिकाणी तुम्हाला ऑपरेशन केल्याशिवाय भागच नाहीये लक्षात ठेवा. तर अशा अवस्थेमध्ये जर आपण बघितलं तर अशा प्रकारची ट्रीटमेंट म्हणजेच काय त्या ठिकाणी आपण तुळशी देऊ शकतो एक. दुसरी गोष्ट पॅरिसहेली तिसरी गोष्ट नाईट पॉवर टॅबलेट. स्पिरुलिनाचा वापर करा कारण त्याच्यामध्ये व्हिटॅमिन E सापडतं. स्पिरुलिनाचा वापर करा. त्याच्यानंतर जर जास्त वजन वगैरे असेल तर या ठिकाणी हिमालयन बेरी गोमूत्र ह्या गोष्टी ज्यांना पीसीओडी नावाचा आजार आहे ना अशा आजारांमध्ये तुम्ही हिमालयन बेरी गोमूत्र तुम्ही वापरू शकता. बाकीचे बरेचसे लेडीच्या बाबतीत ट्रीटमेंट आहेत आणि प्रत्येक ट्रीटमेंटवर इलाज हा आहे पण वजन कमी असणं किंवा वजन जास्त असणं हे सुद्धा एक इन्फर्टिलिटीचं कारण आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात हे राहू द्या की त्यांना नॉर्मलायझेशन तुळशी ॲलोवेरा गोमूत्र हे नॉर्मल करण्यासाठी 21 दिवस पहिले हे डोस द्यायला चालू करा आणि त्याच्यानंतर बाकीचे डोस द्यायला तुम्हाला हरकत नाहीये. याच्या बाबतीत तुम्हाला थोडंफार नॉलेज असावं. आता बरंचसं काही सांगण्यासारखं आहे परंतु मी एकाच दिवसात हे सगळं तुम्हाला शिकवू शकत नाहीये. मी आता इथून पुढे थोडं तुम्हाला शिकवायचा मी प्रयत्न करेन